हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. शिवांशी एका विचारात हरवली होती. तेवढ्यात अमय तिच्या समोर येत चुटकी वाजवतो. ओ मॅडम, काय? कुठे हरवलात? अमयने मिश्किलपणे विचारलं. कुठे नाही रे, तू कधी आलास? शिवांशीने भानावर येत उत्तर दिलं. अगं आत्ताच आलो. पण तू कोणत्या विचारात एवढी बुडाली होतीस? काही नाही रे, या महिन्याच्या 15 तारखेला आमच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण होणार आहे. त्याचाच विचार करत होते. अरे वा, मग त्याचा एवढा विचार काय करायचा आहे? सध्या सगळं ठीक आहे ना? अमयने विचारलं. हो रे, सगळं छान आहे, पण त्यांनी अजून प्रेमाची कबुली दिलेली नाहीये. त्यामुळे मी गोंधळले आहे, शिवांशी म्हणते. म्हणजे? अमय गोंधळला. म्हणजे त्यांनी अजून पण मला आय लव्ह यू सांगितलं नाही, कधीच नाही. आणि मलाच कळेना त्यांनी कधी काही बोलायचं का नाही. अच्छा, म्हणजे मॅडमना आपल्या धीरज जिजूंच्या तोंडून आय लव्ह यू ऐकायचंय. मग सांग ना त्यांना, मीच सांगतो, असं म्हणत अमयने फोन काढला. ए गप्प बस, काहीही काय बोलतोयस? लगेच फोन करतोस. शिवांशी त्याचा फोन हिसकावून घेत म्हणाली. अगं, तुला ऐकायचं आहे ना? मी सांगतो त्यांना, मग बघ कसं बोलतात ते. असं सांगून ऐकायचं नसतं रे, मला त्यांच्या मनातून खरंखुरं प्रेमाची कबुली ऐकायचे. कोणाच्या सांगण्यावरून नको. हो हो, आली मोठी शहाणी. अमय हसून म्हणाला. जा मग, माझ्याशी बोलू नकोस. आधीच टेन्शनमध्ये आहे, त्यात मी त्रास देतोय म्हणतेस. काय झालं? कसलं टेन्शन आहे, मला सांगशील? अमय शेजारी बसून गंभीरपणे विचारतो. अमय, तुला आठवते ना, सुरुवातीला मी तुला आमच्या त्या कॉन्ट्रॅक्टबद्दल सांगितलं होतं. हो आठवते. त्याचं आता काय? त्या करारानुसार जर मी धीरजला माझ्या प्रेमात पाडू शकले नाही तर मला हे घर सोडून जावं लागेल. आणि अजून तर मला त्यांच्या भावना समजतच नाहीत. अगं बावळट आहेस का? त्यांचं वागणं बघून तुला काही वाटत नाही का? तो तुझ्या प्रेमात आहे, फक्त कन्व्हिन्स करायचं बाकी आहे. प्रेमात कोणीतरी पुढाकार घ्यायलाच हवा. माझं त्यांच्यावर प्रेम आहे. शिवांशीने क्षणाचाही विलंब न करता कबुली दिली. मग कसली वाट बघतेस? तुमच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी प्रपोज कर. पण मला नाही जमत असलं काही. मग मी कशाला आहे? तू काही काळजी करू नकोस. आज आपल्याला हाफ डे टाकू आणि मग पुढचं. तुझ्या डोक्यात काय आहे? तू गप्प बस, सांगितलं ते कर. अमय उठून लेक्चरला गेला. त्याच्या सांगण्यावरून शिवांशीनेही हाफ डे टाकला. दुपारी अमयने शिवांशीला घेऊन त्याच्या घरी नेलं. तिथं त्याने आरुषी आणि वर्षालाही बोलावलं होतं आणि सगळा प्लॅन सांगितला होता. अरे वा आरुषी, तू पण इथे? शिवांशी तिला पाहून आनंदात तिला मिठी मारते. नंतर वर्षालाही मिठी मारून बेबीला घेऊन बसते. अमयने सांगितलं होतं आम्हाला, तू धीरज जिजूंच्या प्रेमात पडली आहेस आणि त्यांना प्रपोज करणार आहेस म्हणे. वर्षा तिच्या खांद्यावर थाप मारत म्हणाली. ए, काही नाही. या माकड अमयला काही अक्कल नाही आहे. शिवांशी रागात त्याच्याकडे बघत म्हणाली. अगं, तुझी मदत करतोय तरी मलाच बोलतेस? हे काही बरोबर नाही तुझं तर. असं म्हणत शिवांशी बेबीला बाजूला ठेवून त्याच्या मागे धावली आणि अमय हसत पळून गेला. शिवांशी सोड ना त्याला. मी विचारते, खरंच तुला जिजूंना प्रपोज करायचे? आरुषीने हळूवार विचारलं. अगं म्हणजे तसंच नाही. ते म्हणजे शिवांशी लाजून केस मागे घेत बडबडली. अगं एवढं काय लाजायला? त्यात काही वावगं नाही. ऐक, आम्ही सांगतो तसं कर, वर्षा म्हणाली. हो, तू यायच्या आधीच आम्ही प्लॅन केला आहे.
आम्ही तुला सगळं काही सांगतो, ते नीट ऐक आणि तसंच कर सगळं, कळलं? आरुषी म्हणते. बरं सांगा, शिवांशी म्हणते. तर ऐक, तुमच्या फर्स्ट ॲनिव्हर्सरी दिवशी तू काहीतरी प्लॅन कर, म्हणजे लाईक अ कॅन्डल लाईट डिनर किंवा कुठेतरी रोमॅन्टिक ठिकाणी फिरायला जा. वर्षा, हो, किंवा मग जेजूंना घेऊन आउट ऑफ इंडिया जा, नाहीतर इथेच भारतात पण निसर्गरम्य ठिकाणी जा, जसं की महाबळेश्वर, मैसूर, काश्मीर. आरुषी, बाहेर कुठे नको बाबा, त्यापेक्षा वर्षाचा प्लॅन ठीक वाटतोय, डिनरला जातो आम्ही, शिवांशी म्हणते. हा ठीक आहे मग, डिनरला जा मग, आरुषी म्हणते. पण तिथे जाऊन काय करू, शिवांशी त्या दोघींना विचारते. अगं शिवांशी, जिजूंना घेऊन तू सध्यासुद्धा नाही रोमॅन्टिक डेटवर जाणार आहेस. या सगळ्यांची अरेंजमेंट तू आधीच करायची, हवं तर आम्हाला सांग, आम्ही मदत करतो, वर्षा म्हणते. हो, आणि इथून जातानाच मस्त तयार होऊन जायचं, हवं तर इकडे ये, आम्ही तुला तयार करतो. जेजूंना तू सरळ तिकडेच बोलून घे आणि तिथे गेल्यावर थोडा वेळ एकमेकांबरोबर घालवल्यावर चान्स बघून जेजूंना लगेच प्रपोज करायचं, आरुषी म्हणते. हो, तुझ्या मनात त्यांच्यासाठी ज्या फिलिंग्स आहेत त्या गुडघ्यावर बसून सांगायच्या, वर्षा म्हणते. गुडघ्यावर बसून, शिवांशी गोंधळून दोघींना विचारते. हो, दोघी एकसाथ बोलतात. ठीक आहे, प्रयत्न करेन मी, होकार देते शिवांशी काहीतरी विचार करत. हे बघ, जस्ट घाबरू नकोस, काही नाही होणार, आणि जेजूंच्या डोळ्यात तुझ्यासाठी प्रेम बघितलंय मी, जेजू तुला नकार नाही देणार, आरुषी म्हणते. हो शिवांशी, जेजूसुद्धा तुझ्यावर प्रेम करतात, त्यामुळे काळजी नको करू. मला सांग, तू त्यांच्यासाठी काही गिफ्ट ठरवलं आहे का, वर्षा म्हणते. नाही, अजून काहीच ठरवलं नाही. परत तिचा गोंधळून गेलेला चेहरा बघून दोघीही हसतात. अजून 15 दिवस आहेत आपल्याकडे, शिवांशी, नको काळजी करू, या 15 दिवसात आपण घेऊ काहीतरी, आरुषी म्हणते. हो, आपण एक काम करूया, उद्या शॉपिंगला जाऊया, शिवांशी म्हणते. ओके, दोघी एकसाथ बोलतात. त्यानंतर थोडा वेळ गप्पा मारून अमय तिला घरी सोडायला येतो. धीरजला काम असल्याने याला जमणार नसतं आणि त्याने तसा तिला मेसेजसुद्धा केला असतो. उद्याच जावं लागणार आहे का, धीरज म्हणतो. हो सर, उद्याच निघावं लागेल त्या साईटवर, झालेला प्रॉब्लेम तुमच्याशिवाय सॉल्व्ह होणार नाही. गुरु, किती दिवस जातील तिथे काय माहिती. धीरज सर, प्रॉब्लेम मिटला तर लगेच तुम्हाला इथे भेटेल, गुरु म्हणतो. सी, पहाटेची फ्लाईट बुक कर आणि इथे लक्ष असू द्या, मायरावर बारीक लक्ष असू द्या, तिला शिवांशीच्या आजूबाजूलाही फिरकू देऊ नका, आणि शिवांशीवर पण लांबून लक्ष ठेवा, तिला काही त्रास झाला नाही पाहिजे. येस येस सर, तुम्ही नका काळजी करू, मी इथले सगळं काही बघतो, गुरु म्हणतो. तू आहेस म्हणून टेन्शन नाही. ओके, मी निघतो आता, धीरज म्हणतो. ओके बॉस, गुरु म्हणतो. लंच करताना धीरज शांतच होता. लंच झाल्यावर सगळे हॉलमध्ये बसलेले असतात, तेव्हा धीरज बोलतो. उद्या मला केरळला जायचं आहे, धीरज म्हणतो. का, काही प्रॉब्लेम झाला आहे का, देवेंद्र धीरजला विचारतात. आपल्या केरळच्या साईटवर प्रॉब्लेम झाला आहे, तो सॉल्व करायला मलाच जावं लागणार आहे, तिथले सगळे एम्प्लॉईज आंदोलन करून काम बंद केले, तर धीरज म्हणतो. आणि त्याचनंतर मग दुसऱ्या कोणाला तरी पाठव, गुरुला पाठव ना, तू का जातोयस, देवेंद्र, तिथे मलाच जावं लागणार आहे, दुसरं कोणी गेलं तरी प्रॉब्लेम सुटणार नाही, धीरज म्हणतो. किती दिवस जाणार आहेस, महेंद्र विचारतो. माहीत नाही, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की लगेच निघेन, धीरज म्हणतो. आणि त्याचनंतर आता इथे उद्या कितीची फ्लॅट आहे, गीताई धीरजला विचारतात. पहाटेची आहे, मी जाईन, कोणी उठू नका सकाळी, माहीत आहे ना, मी जाणार म्हटलं की सगळे उठणार,
धीरज या सगळ्यात शिवांशी एका बाजूला शांत उभी राहून फक्त ऐकत होती. काय बोलावं तिला कळत नव्हतं. तो पहिल्यांदा तिला सोडून जाणार या विचाराने तिच्या डोळ्यात पाणी होतं. ती मान खाली घालून ऐकत राहिली. आणि त्यानंतर, जा, पण लवकर ये. तुमच्या लग्नाला वर्ष होणार आता. त्याच्या आधी तू इथे हवा आहेस मला. गीताई म्हणते. हो ग स्वीटहार्ट, मी लवकर येणार, धीरज म्हणतो. आणि त्याच नंतर आता डोळ्यातलं पाणी थांबवू न शकल्याने शिवांशी तिथून किचनमध्ये निघून जाते. धीरज तिला जाताना बघत राहतो. धीरज, तिला सोडून जातोयस, पहिल्यांदा त्रास होणारच तिला, प्रीती म्हणते. बघतो. रूममध्ये बोलतो तिच्याशी. धीरज, धीरज तुझ्या नजरेत दिसतंय. तू तिला स्वीकारले तर मग आता तुमचं नातं जगासमोर आणायला काहीच हरकत नाही, गीताई म्हणते. मी त्याची आधीच सोय केली आहे. आमच्या पहिल्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी सगळ्यांना आमच्या नात्याचं कनेक्शन करणार आहे. पण हे तिला आत्ताच सांगू नका. सरप्राईज आहे तिच्यासाठी, धीरज म्हणतो. आणि त्यानंतर, नाही सांगणार आम्ही. तू नको काळजी करू. सगळेच खुश होत बोलले. बरं चला, आता झोपायला जाऊ. खूप उशीर झालाय. गीताई, त्यांच्या मागे सगळेच उठतात आणि रूममध्ये जातात. धीरज रूममध्ये शिवांशीची वाट बघत असतो. ती पण थोड्या वेळात रूममध्ये येते. अहो, लवकर या. दोघं एकमेकांच्या मिठीत विसावतात. हो, मी लवकर येईन. तू फक्त तुझी काळजी घे, धीरज शिवांशीला म्हणतो. तुम्ही सुद्धा तुमची काळजी घ्या आणि जास्त काम करू नका, शिवांशी म्हणते. हो, धीरज म्हणतो. मला काही करमणार नाही तुमच्याशिवाय, शिवांशी हळवी होत बोलते. आणि त्याच नंतर, आता इथे मलाही नाही करमणार सोना, पण समजून घे, मलाच जावं लागणार आहे. दुसऱ्या कोणाकडून होणार असतं तर त्यांना पाठवलं असतं, धीरज शिवांशीला म्हणतो. शिवांशी म्हणते. शिवांशी त्याला मिठी मारत बोलते. तू नको काळजी करू, मी लवकर माघारी येईन, ओके, धीरज शिवांशीला म्हणतो. धीरज तिच्या कपाळावरती ओठ टेकवतो. ती पण होकार देते. वाट बघेन मी, शिवांशी गालात हसत बोलते. हॅपी जर्नी ब्रो, आणि लवकर ये. माझ्या बहिणीला जास्त वाट पाहायला लावू नकोस, चार्ली त्याला मिठी मारत हसतच बोलतो. आणि त्याचनंतर, हो, मी सांगितलेलं लक्षात आहे ना. शिवांशीची काळजी घे, तिच्यावर लक्ष ठेव. कोणाला तिच्याजवळ जास्त जाऊ देऊ नकोस, आणि त्या मायराला तर अजिबात नाही, धीरज चार्लीला मिठी मारत हळू आवाजात बोलतो. आहे आहे मी, तू नको काळजी करू. आणि तिला शिवांशीच्या जवळसुद्धा येऊ देणार नाही, चार्लीसुद्धा त्याला मिठी मारत बोलतो. धीरजने आधीच चार्लीला त्याच्या आणि मायराबद्दल मधला वाद सांगितला असतो. धीरजच्या फ्लाईटची अनाऊन्समेंट होते, तसा धीरज त्यांना बाय करून निघतो. शिवांशी पण तो दिसेनासा होईपर्यंत त्याला बाय करत उभी असते. तिच्या डोळ्यात पाणी चालूच असते. चला मॅडम, लगेच येणार आहे तो, कायमचा गेला असल्यासारखी रडतेस, चार्ली तिला हसवायला बोलतो. गप्प ना, मूर्खासारखं काही काय बोलतोयस. आणि मला माहिती आहे तो लवकर येणार आहे. पहिल्यांदाच मला सोडून लांब गेलाय म्हणून थोडं पाणी आलं डोळ्यात, शिवांशी त्याच्यावर रागवत बोलते. हो ग बाई, कळलं मला. चल आता काहीतरी खाऊया, मग घरी जाऊया, चालेल, चार्ली तिला जवळ घेत बोलतो. ओके चल, शिवांशी पण होकार देते. मग दोघं बाहेर नाश्ता करून घरी येतात. घरी येऊन शिवांशी तिचं उरकून कॉलेजसाठी निघते. रूममध्ये आल्या आल्या तिला धीरजची आठवण येते. त्याच्या आठवणीने तिला परत एकदा भरून येत, पण ती स्वतःला सावरून उरकते. आज ती आरुषी आणि वर्षाबरोबर शॉपिंगला जाणार असते, त्यामुळेच तिने हाफ डे घेतला असतो.
त्यांच्याबरोबर चार्ली आणि अमयसुद्धा जाणार होता. चार्लीने अमयलाही शिवांशीवर लक्ष ठेवायला सांगितलं असतं, कारण धीरज इथे नाहीये हे जर मायराला कळलं तर ती काहीतरी करणार हे नक्की होतं. आणि जे नको होतं तेच झालं. मायराला धीरज आउट ऑफ सिटी गेला आहे हे कळतं. मायराचे ओळखीचे काही धीरजच्या ऑफिसमध्ये काम करत होते, त्यामुळे तिला ते लगेच कळतं. आज धीरज नाही, आपण आज शिवांशीला सांगूया. निखिल, नाही, आपण डायरेक्ट नाही भेटू शकत तिला, कारण धीरजने सावध होऊन तिच्या मागे गार्ड्स ठेवले आहेत. आपल्याला चेहरा लपवून आणि सावधपणे हे सगळं करावं लागेल, मायरा म्हणते. मग आता निखिल टेन्शनमध्ये येतो. याची काळजी तू करू नकोस. असा मेकअप करते की तू स्वतःलाही ओळखू शकणार नाहीस. पण एक प्रॉब्लेम आहे, मायरा म्हणते. कोणता? निखिल तिला विचारतो. आपण इथून निघायचं कसं? कारण जसं त्याने शिवांशीवर बॉडीगार्ड ठेवलेत तसंच आपल्यावर पण लक्ष ठेवायला ठेवलेत असतील, मायरा म्हणते. त्याची काळजी तू करू नकोस. आपण त्यांचा डोळा चुकवून जाऊया. तू फक्त आपला लूक चेंज कर, निखिल बोलतो. मग मायरा स्वतःचा आणि निखिलचा मेकअप करून लूक बदलते. दोघांनी एकदम स्टायलिश आणि बॉडी पॅक होईल असे कपडे घातले होते, त्यामुळे कोणालाच ते ओळखता येणार नव्हतं. आता बाहेर कसं जायचं? मायरा, मागच्या गेटने चल, असं बोलून निखिल तिचा हात धरून मागच्या गेटकडे जातो. तसं धीरजचे बॉडीगार्ड मागच्या गेटवर पण होते, पण दोघं त्यांचा डोळा चुकवून निघून जातात. दुपारी धीरज तिला पोहोचलो असं मेसेज करतो. शिवांशी त्याला कॉल करते. तिच्याशी थोडं बोलून धीरज फोन ठेवतो. तिच्याशी बोलल्यावर त्याला बरं वाटतं, कारण फ्लाईटमध्ये बसल्यापासून त्याचं मन जागेवर नव्हतं. तिच्याशी बोलून मग तो फ्रेश होण्यासाठी गेला. फ्रेश होऊन लंच करून आपल्या कामाला लागतो. त्याला लगेच त्याच्या कन्स्ट्रक्शन साईटवर जायचं असतं, त्यामुळे तो तिकडे निघतो. इकडे तिच्याशी बोलल्यामुळे मॅडम हवेत असतात. धीरजशी बोलून लंच करून मग शिवांशी आणि अमय दोघं एकत्र कॉलेजमधून बाहेर पडतात. मॉलमध्ये त्यांना वर्षा, आरुषी आणि चार्ली भेटतात. आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.